Hello friends, welcome to our YouTube channel. Today we are going to see our next chapter, mechanical property of fluid. बघा विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लूइड हे ह्या वर्षी जे नवीन चॅप्टर तुम्हाला नवीन सिलेबसनुसार देण्यात आलेलं आहे. हे चॅप्टर मागच्या वर्षीचा थोडा पार्ट आणि ह्या वर्षीचं म्हणजे मागच्या सिलेबसनुसार 12वीला जे सरफेस टेन्शन हे चॅप्टर होतं, या दोघं चॅप्टरला कंबाईन करून हे चॅप्टर तयार करण्यात आलेलं आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरुवातीला फ्लूइड म्हणजे काय, त्याच्या व्हेरियस प्रॉपर्टी, आयडियल फ्लूइड म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज, नंतर मग व्हिस्कस फोर्स, व्हिस्कोसिटी, व्हॉट इज मीन बाय व्हिस्कोसिटी, व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ विस्कोसिटी, देन प्रॉपर सरफेस टेन्शन हे चॅप्टर जे मागच्या वर्षीला जुन्या सिलेबसनुसार 12वीला होतं. ते सरफेस टेन्शन म्हणजे काय, सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड, ती नेमके काय आहे ते बघायचं आपल्याला. नंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय असतं. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 3 प्रकारचे असतात, ॲक्यूट, ऑब्ट्यूस आणि झिरो, हे असे 3 प्रकारचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतात व्हेरियस फ्लुइडच्या बाबतीत. ते नेमके काय असतात ते आपल्याला बघायचं आहे. नंतर सरफेस एनर्जी, सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यामधलं रिलेशन काय हे आपण या चॅप्टरमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सुरुवातीला आज आपण सुरुवात करणार आहोत व्हॉट इज मीन बाय फ्लुइडपासून. बघा विद्यार्थी मित्रांनो, फ्लुइड म्हणजे काय तर सिम्पली डेफिनेशन फ्लुइडची अशी आहे, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. सिंपल डेफिनेशन तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड, और a fluid is a substance that deform continuously under the action of external force. एखादी अशी वस्तू जी सतत वाहणारी असेल किंवा एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स जर त्याच्यावर अप्लाय केला तर ती कंटिन्युअसली डिफॉर्म होत असेल तर अशा प्रकारच्या एखाद्या सबस्टन्सला आपण फ्लुइड असं म्हणू शकतो. या फ्लुइडच्या ऑब्वियस आहे, जर आपण असं म्हणणार असू की फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ अन एक्सटर्नल फोर्स, देन ऑब्वियस देअर इज 2 टाईप ऑफ फ्लुइड. फर्स्ट लिक्विड अँड सेकंड वन इज गॅसियस. टाईप ऑफ फ्लुइड म्हणण्यापेक्षा फ्लुइड किती प्रकारचे असतात तर 2 प्रकार. एक फ्लुइड लिक्विडमध्ये असतात, लिक्विडलाही आपण फ्लुइड म्हणू शकतो आणि गॅसियस स्टेटला सुद्धा आपण फ्लुइड म्हणू शकतो. कारण एक्सटर्नल जो फोर्स आहे आपण त्याच्यावर अप्लाय केल्यानंतर ते कंटिन्यू विदिन फ्लोमध्ये असतात. सॉलिड आपण या बाबतीत म्हणू शकणार नाही, कारण सॉलिडला जर एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय केला तर त्याच्यामध्ये एक्सटर्नल कंटिन्युअसली एक्सटर्नल डिफॉर्मेशन त्याच्यामध्ये होत नाही, घडून येत नाही. नंतर आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी काय आहे ते आपण बघणार आहोत. आयडियल फ्लुइडच्या व्हेरियस प्रॉपर्टी आहेत. त्याच्यापैकी पहिली प्रॉपर्टी आहे इट इज इनकॉम्प्रेसिबल. म्हणजेच काय, त्याची डेन्सिटी ही कॉन्स्टंट असते. जेवढ्या डेन्सिटीचं ते तयार झालेलं आहे त्याच्यापेक्षा ते कमी किंवा जास्त होत नाही. त्याचं ओव्हरऑल डेन्सिटी ही ऑलवेज कॉन्स्टंट असते. फक्त फरक काय पडतो, ज्या शेपमध्ये ते स्टोअर होणार असतील त्या शेपचा ते आकार, त्या वस्तूचा ते आकार घेत असतात. its flow is irrotational. Its flow is smooth. There are no turbulence in the flow. Within the flow turbulence नसतात. तिसरा आहे इट इज नॉन व्हिस्कस. म्हणजेच काय, आधीच मी आता म्हटलं इंट्रोडक्शनच्या वेळेला की व्हिस्कोसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. व्हिस्कोसिटी ही एक प्रॉपर्टी आहे. व्हिस्कस फोर्स हा एक प्रकारचा फोर्स आहे. अँड it is non-viscous. There is no internal friction in the flow. Within fluid मध्ये लेयर बाय लेयर
विस्कस फोर्स अप्लाय होत नाही किंवा त्याच्यामध्ये विस्कस फोर्स अवेलेबल नसतो. हा विस्कस फोर्स फक्त अधेझिव्ह टाईप ऑफ फोर्स असतो. कोहेझिव्ह टाईप आणि अधेझिव्ह टाईप हे फोर्सचे दोन प्रकार आहेत. ते कशा पद्धतीचे आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. तर विस्कस फोर्स हा अधेझिव्ह टाईप ऑफ फोर्स असतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तो दोन वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये अप्लाय होतो. त्यात फर्स्ट ऑब्वियस आहे फ्लुइड, आणि दुसरं जे असेल ते ज्या एखाद्या ऑब्जेक्टवरून ते फ्लुइड फ्लो होणार असेल, ते ऑब्जेक्ट म्हणजे ते दुसरं ऑब्जेक्ट त्याच्यावर ॲक्ट होणारा तो फोर्स असतो. इट्स फ्लो इज स्टेडी. इट्स वेलॉसिटी ॲट ईच पॉईंट इज कॉन्स्टंट इन टाईम. वेलॉसिटी ओव्हरऑल त्याची काय असते? कॉन्स्टंट असते. या चार प्रकारच्या प्रॉपर्टीज जर एखादं फ्लुइड ओबे करत असेल तर आपण त्याला आयडियल फ्लुइड असं म्हणू शकतो. त्याच्यात प्रॉपर्टी ऑफ प्रॉपर फ्लुइड म्हणजे काय ते आपण आता बघू. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स: दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. दे गेट परमनंटली डिफॉर्म. डिफॉर्मेशन ते अपोज करू शकत नाहीत. का? कारण ऑब्वियस आहे, सॉलिड स्टेटला जर तुम्ही सॉलिड स्टेटला एखादी वस्तू असेल आणि जर तुम्ही त्याला फोर्स अप्लाय केला, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, तर त्याच्यामध्ये शेअरिंग स्ट्रेस दिसू शकतो. शेअरिंग स्ट्रेस आपल्याला जाणवू शकतो. पण लिक्विड आणि गॅसियसमध्ये तसं होत नाही. एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय होता बरोबर तो ज्या डायरेक्शनने अप्लाय झाला असेल त्याच डायरेक्शनला फ्लुइडचा फ्लो कॉन्स्टंटली सुरू होतो. म्हणून प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडमध्ये पहिली प्रॉपर्टी आहे दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. सेकंड वन इज दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. ऑब्वियस आहे, ते फ्लो जो होत असेल त्यालाच आपण जे फ्लो होऊ शकतात त्यालाच आपण फ्लुइड असं म्हटलेलं आहे. म्हणून दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. अँड थर्ड वन इज दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये ते फ्लुइड आयदर लिक्विड ऑर गॅसियस काही असू शकतं, जे तुम्ही त्याच्यात टाकलं तर ते ॲबिलिटी असते त्यांची की ते त्या कंटेनरचा शेप घेऊ शकतात. तर ह्या आयडियल प्रॉपर्टीज आणि प्रॉपर प्रॉपर्टीज ज्या आहेत फ्लुइडच्या त्या आपण लक्षात ठेवायच्या आहे.